नमस्कार, मी निलेश शिर्वे, बहुजन मुक्ती पार्टी कार्याध्यक्ष, त्याचबरोबर ILPA इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन या संघटनेचा मी महाराष्ट्र प्रभारी आहे, जी वकील संघटना आहे. आज 27 एप्रिल 2025 आम्ही अंबरनाथ ACP कार्यालय या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून आंदोलन करत आहोत. पहिले मोर्चा होता आणि लेखी निवेदन अगोदरच दिल्याप्रमाणे त्या आंदोलनाला आम्ही आता ठिय्या आंदोलनामध्ये रूपांतर केलेलं आहे. अक्षय गायकवाड, राहणार बदलापूर, भीमनगर, बेलिवली या ठिकाणी बौद्ध बांधव या अक्षय गायकवाडवरती जवळजवळ 15 ते 20 लोकांनी जे आक्रमण केलं, जीवे मारण्यासाठी जो प्रयत्न केला आणि त्या जातीवाची जी शिवीगाळ केली, त्या अनुषंगाने त्याला न्याय मिळण्यासाठी अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत जे गुन्हेगार आहेत त्या सर्व गुन्हेगारांना अटक करण्यासाठी आपण ACP कार्यालय माननीय शैलेश काळे सर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहेत. या ठिकाणी ते आंदोलन करत आहोत. आता एक साधारण दुपारच्या वेळेमध्ये शैलेश काळे सरांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आताच्या अर्नेश कुमारच्या ऑर्डर्स प्रमाणे आणि DG ऑफिसच्या आलेल्या निर्देशन प्रमाणे त्यांना 7 वर्षाखालील गुन्हेगारांना विषय गुन्हे जे 7 वर्षाच्या आतील आहेत त्यांच्यावरती अटक करता येत नाही. त्या आधारावरती आमचं ऑलरेडी शैलेश काळे सरांशी बोलणं झालेलं आहे. 17 ऑगस्ट 2018 राजपत्र आहे भारतीय कायदा व न्याय मंत्रालयाचं, की ज्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारची चौकशी करायची गरज नाही, कुठल्याही प्रकारचे आदेश घेण्याची गरज नाहीये, कुठल्याही प्रकारच्या कुणाला तुम्ही कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी बंधन तुम्हाला नाहीये. तुम्ही अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत जेवढे पण आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक केलं पाहिजे, अशा पद्धतीचे प्रोव्हिजन आहे. हा आदेश मंत्रालयाचा आहे आणि मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिसचा जो आदेश आहे त्या आदेशाचा अवमान शैलेश काळे साहेब करत आहेत. मी हे खूप जबाबदारीने बोलत आहे. अर्नेश कुमारची जी काही ऑर्डर ते सांगत आहे त्या आदेशाप्रमाणे या अॅट्रॉसिटीच्या कायद्यासाठी ते लागू होत नाही, कारण त्याच आदेशामध्ये सांगितलेलं आहे कुठलाही कोर्टाचा आदेश किंवा कुठल्याही बाबतीत आलेले निर्णय या अॅट्रॉसिटी ऍक्ट जो सुधारित कायदा बनवलेला आहे 2018चा, त्याच्यासाठी कुठल्याही कोर्टाचा आदेश लागू होणार नाही. या अनुषंगाने आमची आता पुन्हा एकदा चर्चा झाली. ज्या चर्चेमध्ये शैलेश काळे सर आणि त्यांचे सरकारी वकील आहेत त्यांनी आम्हाला 2 अजून आदेश कोर्टाचे सांगितले. त्याच्यामध्ये 2009, 2019चा आदेश सांगितला आणि 2021चा आदेश हायकोर्टचा तो दाखवला. तर या आदेशाप्रमाणे जेव्हा आम्ही आमच्या लीगल टीम बरोबर चर्चा केली, माननीय ऍडव्होकेट राजकुमार थोरात साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी केलेल्या गायडन्स प्रमाणे आणि चर्चेप्रमाणे की जे हे दोन्ही आदेश पोलीस प्रशासनाने दाखवलेले आहेत हे रिपोर्टेड नाही, म्हणजे ते व्हॅलिड नाहीयेत. त्याला मंत्रालयाच्या माध्यमातून आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आताचे जे 2019 आणि 2021चे जे कोर्टाचे आदेश आहेत ते कन्सिडर करता येणार नाही. त्याच्यामुळे पोलीस प्रशासन हे साफ खोटं बोलत आहेत. शैलेश काळे साहेब जर असं विधान करत असेल तर ते खोटं बोलत आहेत. आमचं स्पष्ट मत आहे की मंत्रालयाचा 17 ऑगस्ट 2018चा जो आदेश आलेला आहे, जो कायदा व न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून आलेल्या आदेशाचा अवमान करण्याऐवजी आरोपींना अटक करावं, तोपर्यंत हे आंदोलन बहुजन मुक्ती पार्टी सर्व आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सर्व पक्ष संघटना, भारत मुक्ती मोर्चा आणि तत्सम सर्व संघटनेच्या आम्ही कार्यकर्त्यांना अंबरनाथ ACP कार्यालय या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की तातडीने आपण आरोपींना अटक करावा, अन्यथा हे आंदोलन तसंच चालू राहणार आहे. आणि पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं खोटं विधान करून समाजाला, लोकांना संभ्रमित करण्याचं काम केलं, चुकीची माहिती दिली, तर जे पोलीस अधिकारी या गुन्ह्याच्या अंतर्गत आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा एव्हिडन्स जे आहेत त्याचे जे पुरावे आहेत
ते नष्ट करण्याचं काम करत असतील तर त्यांच्यावरही अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी करून त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, हे मी जबाबदारी या ठिकाणी बोलत आहे. आपण सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की अंबरनाथ एसीपी कार्यालयावरती तातडीने उपस्थित राहावं. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम.